श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पुन्हा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर हे बघा, आपली शारदीय नवरात्र आहे आणि ह्या शारदीय नवरात्रमध्ये 9 विविध रंगांचं, त्याचप्रमाणे 9 विविध देवीची रूपं असतात। त्याचबरोबर 9 हे नैवेद्य असतात, 9 माळी असतात वेगवेगळ्या आणि 9 मंत्र देखील असतात। तर या विविध स्वरूपांचं हे आपण पूजा अर्चना ही करत असतो या 9 दिवसांमध्ये। शारदीय नवरात्र म्हटलं की सगळ्यांनाच अगदी उत्साहाचा आणि आनंदाचा सण असतो। त्याबरोबरच देवीची उपासना करण्याला सुद्धा तितकंच महत्त्व असतं। हे बघा, हे देवीचे 9 रूपं म्हणजे देवीची 9 शक्ती आहेत। 9 स्वरूपांची आपण शक्तीची पूजा करत असतो यावेळेस। तर या 9 दिवसांमध्ये कोणकोणते रंग आलेले आहेत, त्याचबरोबर कोणकोणत्या माळी आहेत, त्याचबरोबर आपल्याला कोणकोणते नैवेद्य या 9 दिवसांमध्ये देवीला अर्पण करायचे आहेत, त्याचबरोबर देवीचे कोणकोणते 9 विविध रूपांचे कोणकोणते 9 विविध हे मंत्र आहेत, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार। तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। हे बघा, तुम्ही जर यावेळेस पाहिलं असेल तर 22 सप्टेंबरला आपली नवरात्र सुरू होत आहे आणि 2 ऑक्टोबरला आपली नवरात्र संपत आहे, म्हणजे 2 ऑक्टोबरला दसरा आहे। यावेळेसची नवरात्र 2025ची नवरात्र ही 10 दिवसांची असणार आहे, तुम्ही जर काउंट केलं असेल तर। ते का तर हे बघा, 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर या दिवशी तृतीय माळीला, हे तृतीया ही 2 दिवस आहे, त्यामुळे या दिवशी 10 दिवसांची नवरात्र आहे। असा योगायोग हा शक्यतो होत नसतो, अगदी क्वचित असा हा योगायोग होतो। तर आपण या 10 दिवसांमध्ये देवीचे कोणकोणती रूपं आहेत, त्याचबरोबर कोणकोणते रंग आहेत आणि कोणकोणते नैवेद्य आणि माळी आपण त्यांना अर्पण करायचे आहेत, हे आता बघूया। हे बघा, 22 सप्टेंबरला हा सोमवार आलेला आहे आणि 22 सप्टेंबरला पांढरा रंग आहे। हा पांढरा रंग हा आपल्याला शांततेचं आणि धैर्यतेचं प्रतीक मानला जातो। या दिवशी हिमाचलयाची कन्या शैलपुत्रीचे पूजन केले जाते। शैलपुत्रीचं या दिवशी पूजन करायचं आहे। नैवेद्य आपल्याला गाईचे शुद्ध तूप किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे। माळ ही 11 विड्यांची पानांची माळ किंवा एक पिवळ्या फुलांची माळ किंवा शेवंती आणि सोनचाफ्याची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे। आपल्या जीवनामध्ये आपल्याला भरभराटी येते। त्याचबरोबर मंत्र हा ओम देवी शैलपुत्रे नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः, या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे। दुसरा दिवस म्हणजे दुसरीच माळ जी आहे ती म्हणजे 23 सप्टेंबर 2025ला मंगळवार आहे आणि या दिवशी लाल रंग आलेला आहे। लाल रंग हा आवड किंवा शुभ संकेत किंवा रागाचं प्रतीक हा मानला जातो। ब्रह्मचारिणीचं या दिवशी पूजन केले जाते। ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरणात आणणारी, असं या दिवशी ब्रह्मचारिणीला अतिशय महत्त्व आहे। नैवेद्य आपल्याला साखर किंवा फुटाणे यांचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, यामुळे आपल्याला आयुष्य वाढते। आपल्याला पांढरी फुले किंवा अनंत किंवा मोगरा, चमेली किंवा तगर फुलांची माळ आपल्याला या दिवशी देवीला अर्पण करायची आहे। ही माळ अर्पण केल्याने तप, त्याग आणि वैराग्याची भावना आपल्या मनामध्ये येत नाही। या दिवशी मंत्र हा ओम देवी ब्रह्मचारिणे नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः, या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। 24 सप्टेंबरला 2025 या दिवशी बुधवार आहे। या दिवशी तृतीया तिथी आहे। 24 सप्टेंबर 2025ला निळा रंग आहे। चंद्रघंटा देवीची या दिवशी पूजा केली जाते। चंद्रघंटा हे नवदुर्गेचं रूप आहे। निळा रंग या दिवशी आपल्याला परिधान करायचा आहे, जो ऊर्जेचे प्रतीक आणि श्रद्धेचे प्रतीक मानला जातो। नैवेद्य आपल्याला
दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ या दिवशी नैवेद्य म्हणून आपल्याला देवीला किंवा घटाला अर्पण करायचे आहेत. हा नैवेद्य अर्पण केल्यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते आणि परमसुखाची प्राप्ती होते. या दिवशी तिसऱ्या माळेला आपल्याला निळी फुले किंवा गोकर्णीची किंवा कृष्ण कमळाच्या फुलांच्या माळा आपल्याला देवीला किंवा घटाला अर्पण करायच्या आहेत. ही माळ अर्पण केल्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती होते. मंत्र ओम देवी चंद्रघंटाय नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. 25 सप्टेंबर 2025ला गुरुवार आलेला आहे, पण या दिवशी सुद्धा तृतीया तिथी आहे. त्यामुळे फक्त पिवळा रंग आपला रंग बदलणार आहे. बाकी सर्व काही नैवेद्य माळी वगैरे सर्व काही तेच राहणार आहे. त्यामुळे या दिवशी पिवळा रंग आलेला आहे आणि तृतीया तिथी असल्यामुळे चंद्रघंटा देवीचीच आपल्याला पूजा करायची आहे. नैवेद्यसुद्धा आपल्याला तोच दुधाची खीर किंवा दुधापासून बनवलेला गोड पदार्थ हे आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि माळसुद्धा निळी फुले गोकर्णीच्या किंवा कृष्ण कमळाच्या फुलांच्या माळा या आपल्याला अर्पण करायच्या आहेत. मंत्रसुद्धा तोच आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. 26 सप्टेंबर 2025 या दिवशी शुक्रवार आलेला आहे. हिरवा रंग या दिवशी आहे आणि हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे देवी कुष्मांडाचे पूजन या दिवशी आपल्याला करायचे आहे. नैवेद्य म्हणून आपल्याला गोड भजी किंवा मालपुआ हा आपल्याला नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करायचा आहे. जो बुद्धीचा यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय क्षमता वाढते, म्हणून आपल्याला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. चौथी माळ म्हणजे आपल्याला केशरी किंवा भगवी फुले, अबोली, तरडा, अशोक, मोगरा, जाईजुई फुलांच्या माळा आपल्याला देवीला किंवा घटाला अर्पण करायच्या आहेत, ज्यामुळे आपल्याला सिद्धी प्राप्त होते आणि आरोग्य उत्तम राहते. ओम ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. किंवा या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. 27 सप्टेंबर म्हणजेच 6वा दिवस आहे. या दिवशी शनिवार आलेला आहे आणि राखाडी रंग या दिवशी आहे, जो स्थिरतेचे प्रतीक मानला जातो. मातेचे पूजन या दिवशी आपल्याला करायचे आहे. नैवेद्य म्हणजे आपल्याला केळी अर्पण करायची आहे. या दिवशी केळी अर्पण केल्यामुळे चांगले आरोग्य किंवा निरोगी शरीर आपल्याला प्राप्त होत असते. त्याचबरोबर 5वी माळ म्हणजे आपल्याला माळ म्हणून 11 बेलपानांची माळ आपल्याला या दिवशी अर्पण करायची आहे. यामुळे सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या पूर्ण होतात असं म्हटलं जातं. त्याचबरोबर मंत्र आपल्याला ओम देवी स्कंदमाताय नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा स्कंदमाता रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. 28 सप्टेंबर या दिवशी रविवार आलेला आहे आणि केशरी रंग या दिवशी आहे. कात्यायनी देवीची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. केशरी रंग हा शांतता किंवा ज्ञानक्षमता वाढवणारा याचं प्रतीक मानला जातो. नैवेद्य म्हणून आपल्याला मध अर्पण करायचं आहे. यामुळे आकर्षण शक्ती आपली वाढत जात असते. माळ म्हणून आपल्याला कर्दळीच्या फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे. यामुळे अद्भुत शक्तीची आपल्याला प्राप्ती होत असते. या दिवशी आपल्याला मंत्र म्हणून ओम देवी कात्यायने नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा. हा दिवस 29 सप्टेंबर 2025 या दिवशी सोमवार आलेला आहे आणि मोरपंखी रंग या दिवशी आहे आणि कालरात्रीची पूजा या दिवशी केली जाते. नैवेद्य म्हणून आपल्याला गुळाचा नैवेद्य आपल्याला या दिवशी देवीला दाखवायचा आहे, ज्यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते किंवा अनपेक्षित संकटापासून आपला बचाव होतो. या दिवशी 7व्या माळेला आपल्याला झेंडू किंवा नारंगी फुलाची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे, ज्यामुळे पापापासून आपली मुक्ती होते किंवा आपल्या शत्रूंचा नाश होत असतो.
मंत्र या दिवशी ओम कालरात्रये नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा कालरात्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या मंत्राचा आपल्याला या दिवशी जप करायचा आहे। या दिवशी गुलाबी रंग आलेला आहे। 30 सप्टेंबर या दिवशी मंगळवार आहे आणि गुलाबी रंग हा प्रेम किंवा जिव्हाळा याचं प्रतीक मानला जातो। महागौरीचे पूजन या दिवशी केले जाते। नैवेद्य म्हणून खोबरे किंवा नारळ किंवा खीर या दिवशी देवीला अर्पण करायचे असते। नैवेद्य अर्पण केल्यामुळे मुलांसंबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। 8व्या माळीला आपल्याला तांबडी फुले किंवा कमळ किंवा जास्वंद किंवा कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची असते आणि ही माळ अर्पण केल्यामुळे दुःख संकट कमी होऊन आपल्या सुखामध्ये वाढ होत जाते। 10व्या दिवस म्हणजेच 10व्या माळीला 1 ऑक्टोबर 2025 रोजी बुधवार आलेला आहे आणि या दिवशी जांभळा रंग आलेला आहे। या दिवशी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते। जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा आणि धैर्याचे प्रतीक मानला जातो। नैवेद्य म्हणून आपल्याला पांढरे तीळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे, ज्यामुळे मृत्यूच्या भीतीपासून आपली मुक्तता होते आणि अनुचित घटनांना आळा बसतो। लिंबूची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे आणि देवीच्या फोटोवर किंवा देवीच्या टाकावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे किंवा देवी जर फोटो किंवा देवीचा टाक नसेल तर तुम्ही देवीला सुपारी स्वरूपात बसवून तिच्यावर कुंकुमार्चन करू शकता। या दिवशी मंत्र हा या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः हा मंत्र किंवा ओम सिद्धिदात्रे नमः या मंत्राचा जप आपल्याला या दिवशी करायचा आहे। तर असे हे झाले 10 दिवसांच्या 10 माळी 10 रंग मी तुम्हाला सांगितले, त्याचं प्रतीक काय आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलं आणि या दिवशी आपण कुठला नैवेद्य देवीला आवर्जून अर्पण केला पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला काय लाभ होतो ही सुद्धा संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे। तर त्याचबरोबर हे बघा या दिवशी या वेळेस नवरात्रामध्ये आपण काय काय चुका टाळायला पाहिजे किंवा काय काय नियम आपण पाळले पाहिजेत किंवा कळत नकळत आपल्याकडून जे काही चुका होतात त्या अवॉइड झाल्या पाहिजे। त्यामुळे आपण जर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर हा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या सर्व चुका या टाळल्या जातील किंवा आपल्याकडून कुठलीही या नवरात्रीमध्ये कुठलीही कळत नकळत कुठलीही चूक होणार नाही। त्यामुळे आणि आपल्याला देवी आईचं आणि आपण केलेल्या सेवेचं आपण केलेल्या पूजनाचं संपूर्ण फळ या नवरात्रामध्ये मिळेल। यामुळे आपण काय काय केलं पाहिजे या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहे। तुम्ही जर बघितला नसेल तर आवर्जून बघा, ज्यामुळे तुमच्याकडून कुठल्याही प्रकारच्या त्या चुका जर तुमच्याकडून कळत नकळत होत असतील तर त्या होणार नाही आणि तुम्हाला देवी आईचा या नवरात्रीचं संपूर्ण फळ मिळेल। तर अशी ही छोटीशी पण अतिमहत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामींचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामींचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वसलांकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते। तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या। त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो। तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या। झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।